तर दोनही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत आता पार्थ पवार अनुकूल असल्याची माहिती आहे। पार्थ पवार यांनी शनिवारी शरद पवार यांच्यासोबत झालेल्या गोविंदबाग या निवासस्थानी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली। पार्थ पवार यांनी दोनही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाला सहमती दर्शवल्याचं अजित पवारांचे निकटवर्तीय किरण गुजर यांनी म्हटलंय। पार्थ पवार हे आता या संदर्भात त्यांच्या मातोश्री आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासोबत पक्ष विलीनीकरण या विषयावर चर्चा करणार असून त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे। अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला खोडा घालण्याचे प्रयत्न सत्तारूढ वर्तुळातून सुरू असताना पार्थ पवार यांनी विलीनीकरणासाठी पुढाकार घेणं आणि थेट शरद पवार यांच्याशी चर्चा करणं नव्या समीकरणाचे संकेत मिळत आहेत। पार्थ पवारांचं म्हणणं हेच आहे की बाबा माननीय दादांनी जो शेवटची इच्छा व्यक्त केलेली आहे आणि काही जवळच्या मंडळींसमोर बोलून दाखवली आहे आणि ते आपल्याला पूर्ण करायची आणि पार्थ म्हटले स्वतः की बाबा ते पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध राहील म्हणून। कारण पवार साहेबांनी ऑलरेडी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की दादांची इच्छा होती, आमची इच्छा आहे। मग हे असं अवस्था असताना मात्र दुसऱ्या बाजूने सकारात्मक प्रतिसाद येणं गरजेचं होतं, परंतु बारामतीमध्ये कुणीच नव्हतं। कारण मुंबईला जे पवार वहिनी साहेब गेल्या होत्या, परंतु पार्थ पवार इथंच होते। पण त्यांना जेव्हा कळलं किंवा याच्यामध्ये वेगवेगळ्या बातम्या लागल्या तेव्हा ते स्वतःहून गोविंद बागेमध्ये आले आणि त्यांनी काय भूमिका क्लिअर केली। आणि आता आदरणीय वहिनी साहेब हे आता गटनेत्या आणि पक्षप्रमुख आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादांचा या विषयामध्ये ते आता निर्णय घेतील। पार्थ पवार यांच्या राज्यसभेला भाजपचा विरोध नाहीये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे महत्त्वाचं विधान केलंय। राज्यसभेवर कुणाला पाठवायचं याबाबत राष्ट्रवादीची भाजपाशी चर्चा झालेली नाही असं स्पष्टीकरण फडणवीसांनी केलंय। भाजपने कोणालाही विरोध केलेला नाही। भाजपशी या संदर्भात चर्चाही झाली नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा एक स्वतंत्र पक्ष आहे। त्यांच्यात कोणाला पद द्यायचं, कोणाला तिकीट द्यायचं, कोणाला नॉमिनेशन द्यायचं याचे निर्णय ते घेतात, ते निर्णय आम्ही घेत नाही। यापूर्वी तुम्ही पाहिलं असेल जेव्हापासून ते आमच्यासोबत आले, कोणाला खासदार करायचं, कोणाला आमदार करायचं, कोणाला अध्यक्ष करायचं, कोणाला सचिव करायचं, त्यांचे सगळे निर्णय हे त्यांनी घेतले आहेत। कोणाला मंत्री करायचं निर्णय त्यांनी घेतलेले आहेत। त्या निर्णयांमध्ये आमचं काही म्हणणंही नाही, आमचा काही सेई नाही। तर पार्थ पवार यांच्या राज्यसभेच्या चर्चेवरून दमानिया चांगल्याच आक्रमक झाल्यात। चौकशी सुरू असताना पार्थ पवार यांना खासदार बनवणं हे चुकीचं असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। पार्थ पवार यांच्यावर प्रलंबित गुन्हा तात्काळ दाखल करा अशी मागणी सुद्धा अंजली दमानिया यांनी केली आहे। अजित पवारांच्या निधनानंतर अवघ्या 3 दिवसात शपथविधी घ्यायला काहीच हरकत नसेल, तर पुणे जमीन घोटाळ्याची चौकशीही थांबवायची नाही। पार्थ पवार यांच्या विरोधात प्रलंबित FIR तात्काळ दाखल करा। खारगे आयोगाचा अहवाल त्वरित सार्वजनिक करा। पार्थ पवार यांच्यावर चौकशी सुरू असताना राज्यसभेचा खासदार बनवणं हे चुकीचं आहे।